आज की जय। आता तीख होऊनी मवाळ, जैसे जातीचे मुकुळ, का तेज परी शीतळ शशांकाचे। भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी मनोभावाने वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून विस्ताराने आपल्याला सांगितलेला आहे। 16व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे। भगवान परमात्म्याने 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती यांचा विचार सांगितलेला आहे। परमात्म्याची प्राप्ती करून देणारी दैवी संपत्ती आहे, मुक्ती प्राप्त करून देणारी दैवी संपत्ती आहे, बंधनाला कारण असणारी ही आसुरी संपत्ती आहे, सुख प्राप्त करून देणारी दैवी संपत्ती आहे आणि जीवनामध्ये सगळं दुःख निर्माण आसुरी संपत्ती आहे। आपल्या जीवनामध्ये दुःख येतं असं सगळेच लोक बोलतात। आम्हाला सुख का मिळत नाही आणि दुःखाबद्दल दुःख करत सगळेच बसतात, परंतु दुःखाच्या कारणाचा शोध कोणी आणि सुख मिळतं त्या साधनाचा कोणी अवलंबन करत नाही। का दुःख येतं? आसुरी संपत्ती असेल म्हणून दुःख आलं। का सुख मिळत नाही? दैवी संपत्तीचा अभाव आहे म्हणून सुख मिळत नाही। म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण निरीक्षण परीक्षण करून दैवी संपत्ती वाढवली पाहिजे आणि आसुरी संपत्ती कमी केली पाहिजे। याच्याकरता नेमकी दैवी संपत्ती काय, नेमकी आसुरी संपत्ती काय हे कळण्याकरता म्हणून भगवान विस्ताराने दैवी संपत्ती सांगतात। देवाला प्राप्त करून देणारी, दैवी आनंद प्राप्त करून देणारी, मुक्त करून देणारी, सुखाची प्राप्ती करून देणारी ही दैवी संपत्ती भगवंताने सांगितली। पहिल्या श्लोकात जवळजवळ दैवी संपत्तीचे 9 गुण सांगितले आणि आता दुसरा श्लोक प्रारंभ झालेला आहे। अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतिरपैशुनम दया भूतेष्वलोलुप्तम मार्दवम रीर चापलम। दैवी संपत्तीचे गुण सांगताना अहिंसा नावाचा गुण सांगितला आणि अहिंसा कशा पद्धतीने असते तिचा विचार आपण काल पाहून आलो। आपण रोज एका गुणाचं चिंतन करतोय। शारीरिक अहिंसा, वाचिक अहिंसा, मानसिक अहिंसा, आध्यात्मिक अहिंसा याचा सविस्तर विचार आपण काल पाहून आलो। केवळ अहिंसा नावाचं तत्व जरी आपल्या जीवनामध्ये आपण धारण केलं तरी सुद्धा आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते। म्हणून अहिंसा सांगितल्यानंतर आता पुढचा गुण इथे सांगतात सत्य, सत्यम। सत्य हा खूप महत्त्वाचा गुण आहे। भगवान परमात्म्याचं स्वरूपच सत्य आहे। त्यामुळे देवाला जर प्राप्त करायचा असेल तर सगळ्यात पहिला गुण दैवी संपत्तीचा पाहिजे, तो म्हणजे आपल्याकडे सत्य पाहिजे। तुकोबाराय बोलतात, सत्य बोले तरी फुकासाठी जोडे हरी।
फक्त सत्य जर आपण बोललो तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये फुकटची प्राप्ती होणार आहे. सत्य बोले मुखे तेथ उचंबळती सुखे. सत्य बोले मुखे दुखवी अनेकांच्या दुःखे. अशा प्रकारे सत्याचं खूप मोठं वर्णन केलंय. पण सत्य म्हणजे नेमकं काय? सत्य कशाला म्हणतात? सत्याचे प्रकार किती? आणि सत्य आपल्या जीवनामध्ये जर आपण धारण केलं तर आपल्याला काय फायदा होतो? सत्य नाही धारण केलं तर काय तोटा होतो? याचा विस्ताराने विचार आपल्याला करता येतो. कशाला म्हणायचं सत्य? तर सरळ सरळ आहे. जे जसं असेल तसं सांगणं त्याला म्हणतात सत्य. वेदामध्ये असं वचन आहे, मनुस्मृतीमध्ये असं वचन आहे, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न असत्यम अप्रियम ब्रूयात न सत्यम अप्रियम ब्रूयात आणि प्रियम असत्यम न ब्रूयात. खरं बोललं पाहिजे. जयाचे नीतीपंथे चालीजे सत्य धूत बोलीजे. खरं बोललं पाहिजे. पंखा बंद कर, आवाज येतो त्याचा. पण प्रिय बोललं पाहिजे. पण खरं म्हणजे नेमकं काय हे सुद्धा अगोदर कळलं पाहिजे. कशाला खरं म्हणतात? सरळ सरळ व्याख्या आहे की जे जसं आहे तसं सांगणं म्हणजे खरं. पण जे जसं आहे आपल्याला दिसतंय तसं खरं असतं का? दोरीवर दिसलाय साप आणि मी सांगितलं येऊन तुम्हाला साप आहे फार मोठा, खरं आहे का? कारण मलाच खरं कळलं नाही. त्यामुळे जेव्हा मनुष्य म्हणतो मी खरं खरं बोलतो त्यावेळेस खरंच बोलत असेल असं नाही, तर खरं कळावं लागतं आणि मग खरं बोलतो मनुष्य. म्हणून सत्याचं ज्ञान होणं महत्वाचं आहे. सत्य म्हणजे परमात्मा आणि परमात्म्याला जाणून जे जे काही बोललं जातं ते सगळं खरं. परमात्म्याच्या संबंधाने जे काही बोललं जातं ते सगळं खरं. पण सामान्य व्यावहारिक भाषेमध्ये एवढं लगेच परमात्म्याची प्राप्ती कोणाला होणार नाही. साधना करत असताना मात्र आपण सत्याचा त्या ठिकाणी आग्रह केला पाहिजे, सत्याचा साधना केली पाहिजे. गीतामध्ये धर्माचे जे 4 पाय सांगितले त्याच्यामध्ये मुख्य पाय जो आहे तो सत्य सांगितलाय. 3 पाय एका एका युगात गेलेले आहेत आणि आता एक सत्य नावाचा पाय फक्त धर्माचा शिल्लक आहे. असं म्हटलेलं आहे, सत्यमेव जयते. सत्य हाच परमात्मा आहे. ज्याने सत्याचा आश्रय केला जीवनात सत्यच त्याचं रक्षण करतं. लौकिक असो परलौकिक असो सत्य त्याचं रक्षण करू शकतं. याच्यासाठी महाभारतात एक कथा आली. महाभारतामध्ये एक कोणीतरी सज्जन मनुष्य आहे, त्याच्या घरी एक बहुला नावाची गाय आहे. ती गाय चरण्याकरता इतर गायींच्या बरोबर गेली. एका गुहेतून एक वाघ आला आणि त्या गायीला त्याने अडवलं. आता वाघ मारल्यानंतर त्याचं खाद्य गाय आहे, पण ती गाय जी होती नुकतीच व्यालेली गाय होती, ती वत्सला होती. तिचं वत्स घरी होतं. त्या गायीला त्या वत्साची काळजी लागली की आता मी जर इथं मरण पावले तर त्याला दूध कोण पाजेल. मग ती गायीने त्या सिंहाला सांगितलं, बाबा मी घरी जाते, माझ्या त्या वासराला दूध पाजते आणि दूध पाजून परत तुझ्याकडे येते, मग काय मला खायचं आहे ते खा. मी त्याला सांगून येते, समजवून येते.
सिंह म्हटलं बरं आहे, असं खोटं सांगायचं निघून जायचं. ते म्हटले बाबा माझ्या जीवनात माझ्या वाणीने कधी असत्याला स्पर्श केला नाही, माझी वाणी विटाळलेली नाही, माझी वाणी कधी असत्याचा स्पर्श करत नाही. सिंहाने विश्वास ठेवला, गाय गेली, वासराला दूध पाजलं, वासराला समजून सांगितलं बाबा आता ही आपली दोघांची आजच भेट आहे, परत भेट होणार नाही. आणि मग त्या ठिकाणी सगळ्यांना निरोप देऊन ती गाय परत आली. गाय परत आली, गायीची सत्यनिष्ठा, त्याचा परिणाम सिंहावर झाला. आणि सिंहाने सांगितलं इतकी सत्यनिष्ठा जर तुझ्या ठिकाणी आहे तर तू दैवी आहेस, मी तुला खाऊ शकत नाही. सिंहाने त्या गायीला सोडून दिलं, सत्याने त्याची रक्षण केलं. आपल्या जीवनात जर सत्य असेल, नुसतं सत्याला धरून मनुष्य जर वागला तर त्याला दुसरा यज्ञ करायची गरज नाही. महाभारतात असं आलंय, जो खरं बोलतो त्याला हजारो अश्वमेध यज्ञ रोज घडतात, आणि जो खोटं बोलतो त्याचे सगळे अश्वमेधाचं पुण्य नष्ट होतं. किती मोठं पुण्य करत असेल, जर खोटं बोलत असेल, एकदा खोटं बोलला की सगळं पुण्य संपलं. असत्याची वाणी ते तर पापाचीच खाणी. अनेक ठिकाणी संतांनी सत्याचा पुरस्कार केलाय. सत्याला खूप मोठं महत्व आहे. जो सत्याने वागतो सगळे देवता त्याला मदत करतात. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये, संतांच्या जीवनात ज्ञानोबाराय बोलतात, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्पतया फळाची हे महाद्वीप पातली प्रभू. मी ज्ञानेश्वरी सांगू शकलो, मी गीतेवर अर्थ करू शकलो, त्याचं कारण काय? माझं कोणतं पुण्य असं माझ्याकडे होतं? ते म्हणले कल्पच्या कल्प खरं बोललो हेच पुण्य. सत्यामध्ये ज्यांनी प्रतिष्ठा केली, कालच आपण पाहून आलो, त्याला क्रिया फलाश्रयत्व प्राप्त होतं. जो 12 वर्ष खरं बोलतो तो बोलेल ते खरं व्हायला लागतं. ज्ञानेश्वर महाराजांनी मस्तकावर हात ठेवला सच्चिदानंद बाबांच्या, उठा सच्चिदानंद बाबा म्हटले, किंवा त्यांच्या पत्नीला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. तो खरा ठरला. त्याचं कारण सत्यवादाचे तप. म्हणून सत्य जे जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे. सत्य सहज आपल्याला देवाकडे घेऊन जातं. कुठलीच साधना माणसाने नाही केली आणि सत्याची साधना त्याच्या जीवनात असेल तर आपोआप त्याच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी जुळून येणार. संत त्याला भेटणार, देव त्याला भेटणार, सर्व काही होणार. म्हणून सत्याचं खूप मोठं महत्व आहे. फक्त सत्य जे आहे ते हितकर असलं पाहिजे. तुम्ही आम्ही त्याला ज्याला समजतो ते सत्यच असेल असं नाही. का आपल्याला सुद्धा भ्रम होतो. म्हणून महाभारतामध्ये असं म्हटलंय की जे हिताचं आहे ते सत्य. कारण सगळ्यांना प्रसंग माहिती आहे. भगवान परमात्म्यानेच धर्मराजाला काय बोलायला लावलं? खोटं बोलायला लावलं. द्रोणाचार्य लढण्याकरता आले आणि देवाला माहिती आहे द्रोणाचार्यांना कोणी पराजित करू शकत नाही. आता या द्रोणाचार्यांना कसं खाली बसवायचं? म्हटले यांची आपल्या मुलावर खूप प्रीती आहे, अश्वत्थाम्यावर. अश्वत्थामा मेला हे जर यांना कळलं तर निश्चित हे त्या ठिकाणी धीर सोडून खाली बसणार, समाधीला बसणार, युद्ध सोडून देणार. पण अश्वत्थामा चिरंजीवी आहे. मग देवाने काय केलं? अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला आणि धर्मराजाकडे गेले. तुम्हाला आज एक खोटं बोलायचं आहे. म्हणजे काय? अश्वत्थामा मेला असं सांगायचंय. द्रोणाचार्य तुला विचारायला येतील. म्हटलं जमणार नाही आपल्याला.
मी कधी खोटं बोललो नाही देवा, मला खोटं जमणार नाही. देव सांगतोय खोटं बोलायला, तरी हा महात्मा म्हणतोय मी बोलणार नाही. काय सत्यनिष्ठा असेल बघा. देवाने सांगितलं, अरे धर्मा, तू ज्याला समजतोस ते खरं नाही. खरं काय मग खोटं काय मला माहिती आहे. जे सगळ्या जगाच्या हिताचं असतं ते खरं असतं. आणि मग भगवंतानी त्याला सांगितल्यानंतर तो तयार झाला, पण तो म्हणला मी पूर्ण खोटं नाही बोलणार, अर्ध बोलील. नरोवा कुंजरोवा, मेला पण नर होता का हत्ती होता मला माहिती नाही असं मी म्हणेल. पुढचं आपल्याला माहिती आहे, देवाने वाद्य वाजवले, ते ऐकू दिलं नाही. द्रोणाचार्य बसले ध्यानाला आणि द्रोणाचार्यांना मारलं. तात्विक दृष्टीने हे सत्य आहे, जरी खरं आहे, परंतु तुकाराम महाराजांनी त्याला सत्य म्हटलं नाही. देवाने जे केलं ते असत्यच केलं तुकाराम महाराज म्हणतात. काय अभंग आहे, वदविले धर्मा मुखे नारायणे, अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. जरी लग्न घडी परोपकार, बघा मोबाईल मध्ये कोणाच्या असला, जरी लग्न घडी परोपकार असा एक अभंग आहे. जरी परोपकार होत असेल, लग्न घडी होत असेल, जरी चांगलं होत असेल, तरी खोटं बोलायचं. खोटं बोललं त्याचा दोष लागेल. भले जगाचं कल्याण त्याच्यात होईल. धर्मराजाला सुद्धा काही क्षण नरकात जावं लागलं. अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेलाच, पण स्वर्गात जाताना तिकडे नरकाचं दर्शन करावं लागलं. असत्य वचन होता सर्व जोडी, जरी लग्न घडी परोपकार, जाईल पतना याशी संदेह नाही. साक्षी आहे काही सांगत असे. तुकाराम महाराजांचा निर्णय म्हणजे वेदाच्या पुढे गेला. म्हणून त्या ठिकाणी सत्य म्हणजे काय, ज्याच्यामध्ये सगळ्यांचं हित आहे ते सत्य सांगितलं. पण सत्य बोलत असताना ते प्रिय सुद्धा असलं पाहिजे. अप्रिय बहुतेक सत्य प्रिय नसतं बरं का. काय काय लोक सत्य बोलतात पण प्रिय बोलत नाहीत, कठोर बोलतात, आणि मग ते सत्य सत्य राहत नाही. काही गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी सगळ्यांना बोलून दाखवायच्या नाही. बोलत असताना सगळेच ठिकाणी त्या बोलायच्या नाही. म्हणून सत्याची व्याख्या करत असताना ते प्रिय असलं पाहिजे, अशी सत्याची व्याख्या सांगितली. अप्रिय आणि सत्य बोलायचं नाही असं सांगितलं. आणि अशा सत्याचा जर माणसाने आश्रय केला तर निश्चित त्याच्या जीवनामध्ये परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणून प्रिय बोलायचंय, देवाविषयी बोलायचंय, मधुर बोलायचंय, आणि खोटं बोलायचं नाही. याला काय म्हटलं, सत्य, आणि त्याचं आत्यंतिक कल्याण होईल असं बोलायचंय. तर साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैश कोल्हळ अमृताचे. आता ज्ञानोबारायांनी सत्याची काय व्याख्या केली ते बघा. ओवी क्रमांक 115 सगळ्यांनी वाचा. आता तीक होनी मवाळ, जैसे जातीचे मुकुळ, का तेज परी शीतळ शशांकाचे. शके दाविताची रोग फेडू, जिभे तरी नवे कडू, ते ओखद नाही मा गडू उपमा कैची, तरी मऊपणे बुबुळे, झगडताही परी नाडळे, एरवी पेढी कोराळे, पाणी जैसे तैसे. तैसे तोडावया संदेह, तीक जैसे का लोह, श्राव्यत्वे तरी माधुर्य पायी घाली. हा सिद्धांत आहे. सिद्धांत कोणत्या ओळीत आलेला आहे, 118. आणि त्याच्याकरता ह्या 3 ओळ्यामध्ये 15, 16, 17 हे दृष्टांत आहेत. पहिली सिद्धांताची ओळी जर कळली तर मग दृष्टांताचा अर्थ आपल्याला त्या सिद्धांतानुसार लावता येतो.
ज्ञानोबा म्हणतात तैसे तोडावया संदेह तीख जैसे का लोह. संदेह घालवण्याकरता लोखंडाप्रमाणे शस्त्राप्रमाणे तीक्ष्ण आणि श्राव्यत्वे तरी माधुर्य पायी घाली आणि ऐकायला मात्र माधुर्याला सुद्धा आपल्या पायाखाली तुडविल इतकं मधुर, इतकं मधुर असतं. परंतु मधुर असून सुद्धा ते संदेह घालवण्याकरता मात्र शस्त्रासारखं तीक्ष्ण असतं. कानाला मात्र गोड असतं, परंतु ते ऐकल्यानंतर मनुष्याच्या जीवनातला संदेह जातो आणि संदेह जाऊन त्याला परमात्म स्वरूपाची प्राप्ती होते. म्हणजे देवाची प्राप्ती करून देणारं आणि कानाला मधुर लागणारं जे बोलणं आहे ते सत्य आहे. पण याच्याकरता आता दृष्टांत कोणते दिलेत ते बघा. आता तीक होनी मवाळ जैसे जातीचे मुकुळ. मुकुळ म्हणजे काय? कमळ किंवा जाईची कळी. मुकुळ म्हणजे ती कळी असते तिला मुकुळ असं म्हणतात किंवा कमळ. जाईची कळी जर आपण पाहिली तर ती अशी तीक्ष्ण असते, पण तीक्ष्ण जरी असली तरी सुद्धा ती कोमल असते. दिसायला तीक्ष्ण आहे पण कोमल आहे. किंवा मुकुळ म्हणजे कमळ घ्या. कमळ त्या पाण्याला भेदून वर येतं, पण कोमल किती असतं? पाण्याला भेदून वर आलं ते, पण इतकं कोमल असतं की भुंगा सुद्धा त्याच्यावर पाय ठेवत असताना हळुवार पाय ठेवतो. कमळावरी भ्रमर पाय ठेविती हळुवार कुचंबेल केशर या शंका. पण पाण्याला भेदून आलं ना वरती, पण तरी सुद्धा कोमल आहे. तसं जे बोलणं अज्ञानाला भेदून टाकतं पण ऐकायला मात्र खूप गोड असतं. नाही तर ऐकायला कठोर आणि हित करणारं असतं. असं जे बोलणं आहे त्याला सत्य म्हटलं नाही. काही काही लोक हिताचं बोलतात पण फार कठोर बोलतात. बोलावं लागतं. मी मागे एक दृष्टांत सांगितला होता. राजा होता आणि त्या राजाने एक ज्योतिषी बोलवला. माझा हात पहा आणि माझं ज्योतिष सांग. त्या ज्योतिषाने हात बघितला आणि सांगितलं राजाला ज्योतिष. सगळं हाताला त्याला दिसलं. म्हणलं महाराज तुमच्यासारखा जगात हात खराब कोणाचा नाही. तुम्हाला तुमच्या बायकोचा मृत्यू पाहावा लागेल, तुमच्या मुलाचा मृत्यू पाहावा लागेल, आई वडिलांचा मृत्यू पाहावा लागेल, इतका वाईट तुमचा हात आहे. राजा म्हटलं माझा हात वाईट म्हणतो, याला तुरुंगात टाका. दुसरा चांगला ज्योतिषी आणा. आता दुसरा ज्योतिषी आणलात. त्याने पहिलं ऐकलं याचं आपल्या भावाचं काय झालं ते. आता आपण सावधपणे बोललं पाहिजे पण खोटं तर बोलायचं नाही. हात घेतला राजाचा, त्याला सगळं दिसलं. त्याने पहिल्यांदा सांगितलं ते बरोबर आहे, फक्त त्याने भाषा बदलली. तो म्हटला महाराज तुमच्यासारखा जगात हातच नाही कोणाचा चांगला. असं ते पहिल्यानीच खूप वाईट सांगितलं. अहो इतका चांगला हात मी आजपर्यंत पाहिलाच नाही. सांग बरं माझं भविष्य. महाराज तुम्हाला तुमच्या मुलापेक्षा आई वडिलापेक्षा पत्नीपेक्षा जास्त आयुष्य आहे. काय सांगितलं? तेच सांगितलं पण साचा आणि बोलला तोच, पण भाषा बदलली की बरीच भांडणं कमी होतात. काही लोक खरं बोलतात बरं बोलत नाहीत ना. त्यांचं खरं बोलणं लागणार असतं. म्हणून आता तीक होऊनी मावाळ. तीक्ष्ण आहे पण मावाळ आहे. जैसे जातीचे मुकुळ. जातीचे पाहिजे बरं का मुकुळ.
कमळ पाहिजे पण ते जातीचं पाहिजे, प्लॅस्टिकचं नको. कमळ पाहिजे पण ते कसं पाहिजे, जातवान कमळ पाहिजे, ओरिजिनल कमळ पाहिजे. म्हणून जातीचे शब्द घातला ज्ञानोबारायांनी. का तेज परी शीतळ शशांकाचे, किंवा आणखीन तुम्हाला हा दृष्टात नसेल पटत तर ज्ञानोबाराय म्हणतात तेज परी शीतळ शशांकाचे. शशांक म्हणजे चंद्राला शशांक का म्हणतात? अहो चंद्र जर रात्रीचा तुम्ही बघितला पौर्णिमेचा तर त्याच्यावर एक ससा दिसतो. ससा पाहिला कधी? सस्याचं चिन्ह, चिन्हाला संस्कृतमध्ये अंक म्हणतात. सस्याचा अंक आहे म्हणून त्याला काय म्हटलंय? विचार केला तर कळतंय. म्हणून त्याला म्हटलंय शशांक. तो असा जो चंद्र आहे त्याचं तेज असतं. पौर्णिमेच्या दिवशी त्याचं तेज आहे, पण ते तेज कोणाला ताप देणार आहे का? ते तेज शीतळ, तेज परिशीत, म्हणजे तेज तर असलं पाहिजे पण शीतळ असलं पाहिजे. वाणीमध्ये तेज असलं पाहिजे, ज्ञानरूपी तेज असलं पाहिजे. जी वाणी लगेच आपलं अज्ञान घालविल, जी वाणी परमात्म्याला प्राप्त करून देईल, पण अशी वाणी पाहिजे, पण शीतळ पाहिजे. पुन्हा ऐशी वाणी बोलिये दिल का आपा खोय, और नको शीतल करे आपही शीतल होय. कबीर महाराज म्हणतात असं बोला, बोलू ऐसे बोल वेची ते वचन, जेने राहे समाधान. म्हणून तेज परी शीतळ शशांकाचे, त्याने त्या ठिकाणी जीवाचं कल्याण होईल, हित होईल, असं ते सत्य असलं पाहिजे. शके दाविताची रोग फेडू, आणि जिवे तरी नव्हे कडू, ते ओकद नाही मा घडू उपमा कैची. ज्ञानोबाराय म्हणतात शके दाविताची रोग फेडू. दाविताची रोग फेडू शके, एक असं औषध बघा कोणाला भेटलं तर. नुसतं दाखवलं तर रोग घालवतंय. हे ताप आला तसं दाखवायचं, ताप जातो. आहेत बरं का अशी औषधं काही. हो, सर्दी झाली तुम्ही नुसतं घेऊन यायचं औषध, मला दाखवायचं. शके दाविताची रोग फेडू, आणि जिभे तरी नव्हे कडू, आणि घेतलं तर जिभेला अजिबात कडू लागत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये शक्ती अशी आहे की पाहिल्याबरोबर रोग जातो, आणि घेतलं तरी सुद्धा कडू लागत नाही. म्हणजे खरं तर घ्यायची गरजच नाही, पाहूनच रोग जातो, घ्यायची काही गरज आहे. पण घेण्याचा प्रसंग आला तरी कडू लागत नाही. असं औषध मिळेल का कुठं? नाही मिळणार. असं औषध जर मिळलं तर आम्ही सत्याला उपमा देऊ. पण बहुतेक औषधं जे आहेत कडूच असतात. लोक औषध देतात पण त्यांची औषधं सगळी काय? कडू. एकदा घेतलं की वाटतं बाबा परत नको, याचं तोंड बघायला नको आता परत, असं आम्हाला बोलले. म्हणजे औषध आहे पण ते कडू आहे. औषध आहे काय काय कडू आहे पण ते गुणच नाही त्याच्यात. कडूही घेता येईल हो, पण गुण तरी पाहिजे का नको? पण त्याच्यात गुण सुद्धा नाही. गुण असल्यावर म्हणतो जाऊ द्या, कडू असलं. औषधाची कडवटपणी जैसे अमृताची पुरवणी, आहाच न दिशे परी गुणी प्रगट होय. घेतलं तर चालतंय, पण काय काय कडू औषध आणि पुन्हा गोड गोड पण नाही, गुण पण नाही. ज्ञानोबाराय म्हणतात असं औषध मिळालं, मला सत्याला उपमा द्यायची, पण असं औषध बघा शोधून आणा. पाहिल्याबरोबर रोग गेला पाहिजे आणि अजिबात कडू नसलं पाहिजे. असं बोलणं पाहिजे की मधुर सुद्धा असलं पाहिजे
आणि त्या बोलण्याने लगेच रोग गेला पाहिजे. सिद्धांत लक्षात ठेवायचा. तैसे तोडा वया संदेव तिक जैसे का लोह श्राव्यत्वे तरी माधुर्य पायी घाली. हा सिद्धांत आहे. संतांच्या बोलण्याने परिणाम होतो. एक चोर होता, चोरांचा सरदार, डाकू. त्या अंक काढला कल्याण मासिकाने, त्याच्यात ती गोष्ट लिहिली. साधूकडे गेला, साधूला सांगितलं माझं सगळं जीवन चोऱ्या करण्यात गेलं, मला एखादी साधना असेल तर तुम्ही सांगा, मला जमेल अशी सांगा, माझा धंदा बंद नाही पडला पाहिजे अशी सांगा. साधूने सांगितलं काय हरकत नाही, तुझा धंदाही बंद पडणार नाही, साधनाही होईल, एकच तुला सांगतो फक्त खरं बोलायचं. साधूच्या बोलण्याचा परिणाम झाला. तेज परी शीतळ शशांकाचे. आणि तो डाकू जो होता, चोर जो होता, चोऱ्या करायचा, पण आता एका ठिकाणी गेला, त्याला एक घोडा चोरायचा होता राजाचा. त्या राजाच्या त्या घोड्याच्या शाळेत घुसला. लोकांनी विचारलं कस कुठून आले तुम्ही, कोण आले तुम्ही? मी डाकू आहे. ते म्हणले डाकू कधी डाकू स्वतःला म्हणेल का? राजाने कोणीतरी मनुष्य आपल्या परीक्षा बघायला पाठवला असेल. काहीच बोलले नाही. सत्याचा परिणाम. शेवटी त्यांनी ते घोडा घेतला राजाचा, एक पांढरा शुभ्र घोडा, आणि सोडला आणि गेला निघून. मग ते लोकांना कळलं अरे हा खरंच चोर होता, गेला चोरी करून. त्याच्या मागे गेले. एका ठिकाणी सत्संग चाललेला होता, त्याने तो घोडा झाडाला बांधला बसला सत्संगात जाऊन. ते पोलीस आले, ते शिपाई आले, म्हटले का हो तुम्ही घोडा चोरला का? हो चोरला. आता म्हटले चोर कशाला मी चोरला? म्हणे लोकांनी महात्मा दिसतोय, याला सगळं ज्ञान आहे दिसतंय, म्हणून याने दुसऱ्याचं आपल्यावर घेतलं. मग कुठे घोडा? म्हणले ते काय झाडाला बांधलाय. तर त्यांनी असं लिहिलंय त्या मालिकेत, तो जो घोडा होता पांढरा शुभ्र, तो काळा झाला आणि त्याचं रक्षण केलं. म्हणजे सत्याला धरून जर मनुष्य वागला तर सत्य त्याचं रक्षण करत. शके दाविताची रोग फेडू. किती होई? 16वी. दाखवल्यावर रोग नाहीसा करू शकेल आणि जीवेला जे कडू लागणार नाही असे औषधच नाही, मग असल्या औषधाची उपमा कुठली? किंवा मग आणखीन एक पुढचं उदाहरण दिलं तरी मऊपणे बुबुळे झगडताही परी नाडळे एरवी फोडी कोराळे पाणी जैसे. एरवी पाणी हे मुखमार्जनाच्या वेळी बुबुळावर जोडाने स्पर्श करीत असताही ते मऊपणामुळे बुबुळाला कठीण लागत नाही. सकाळी उठल्या उठल्या आपण पाणी घेतो, सपासप आपल्या डोळ्यावर मारतो, लागतं का हो पाणी बुबुळाला? किती पण धुवतं बरं, स्वच्छ करतं, डोळे साफ करायचं काम करतं, मऊ लागतं. पण तेच पाणी एरवी फोडी कोराळे पाणी जैसे, ते जर त्या ठिकाणी नदीच्या प्रवाहाच्या रूपाने जोरात वाहू लागलं तर पर्वताचे कडे सुद्धा फोडून टाकतं. म्हणजे त्याच्यामध्ये शक्ती आहे पण मऊ आहे. दाखवायचं तिथं शक्ती दाखवतं, परंतु कानाला मात्र मऊ असतं, लागायला मात्र मऊ असतं. जिथं आहे तिथं शक्ती दाखवतं, पण नाही तिथं शक्ती दाखवत नाही. मऊपणे बुबुळे जगताई परी नाडळे. तसं जे बोलणं इतकं मऊ असतं की लागतच नाही अजिबात. पण काही काही लोकांचं मऊ बोलणं पण ते काही कामाचंही नाही. काही काही लोक म्हणतात ते काय मधु तिष्ठती जिव्हाग्रे हृदय तो हलाहलम. नुसत्या गोड बोलण्याचा त्याचा काही उपयोग नाही. परंतु हे पाणी जसं एरवी जर पाहिलं तर बुबुळाला सुद्धा त्या ठिकाणी स्वच्छ करताना लागत नाही, पण तेच पाणी पर्वताचा कडा फोडू शकतं. त्याप्रमाणे तैसे तोडावया संदेह तीक जैसे कालो. तसा आपल्या जीवनातला संदेह तोडण्याकरता, संशय घालवण्याकरता
अज्ञान घालवण्याकरता जे एखाद्या कठोर शास्त्राप्रमाणे पाणी जसं तिकडं पर्वत फोडण्यासाठी तयार होतं तसं ते बोलणं जे आहे दुसऱ्याचा संदेह घालवण्याकरता अज्ञान घालवण्याकरता कठोर आहे, पण ऐकण्याकरता मात्र श्राव्यत्वे तरी माधुर्य पायी घाली, ऐकताना मात्र माधुर्याला सुद्धा पायाखाली तोडवेल इतकं गोड असतं. अविवेकोही भेटे आपले अनादित्व भेटे, ऐकता रुची न विटे पियुषी जैशी. अमृताप्रमाणे मुखी अमृताची वाणी मधुरा वाणी ओठी, तुका म्हणे वाव पोटी. मधुर उत्तरे, मधुर उत्तरे. म्हणून असं त्याचं बोलणं असतं. गोड असलं पाहिजे आणि नुसतंच गोड आहे पण काहीच उपयोगाचं नाही असं नको. नाही, उपयोगाचं आहे पण कठोर नको. न दुखविता सहजे जावळिया सुख निपजे, ऐसे साधुत्व देखीजे बोलना जे. पाणी मुद्दल झाडा जाये, तृणते प्रसंगी जिये, एका बोलिले होय सर्वाचे हित. असं बोलणं पाहिजे. तैसे तोडावया संदेह. संदेह शब्दाचा अर्थ आहे संशय. अनेक प्रकारचे संशय आहेत. प्रमाणासंभावना, प्रमेयासंभावना, विपरीत भावना हे संशय आहेत. द्विकोटिक संशय, चतुष्कोटिक संशय. सगळ्यात मोठा संशय मी कोण आहे. मी देह आहे का, मन आहे का, बुद्धी आहे, जगत सत्य आहे का मिथ्या आहे. संशय निर्माण होतो. देव आहे की नाही इथून सुरुवात. बरं, देव आहे तर माझ्याहून भिन्न आहे का अभिन्न आहे, माझ्याहून वेगळं आहे का माझं स्वरूप आणि देवाचं स्वरूप एकच आहे. असे अनेक प्रकारचे संशय संदेहाच्या सुटल्या. पण त्यांचं बोलणं ऐकलं. सुरुवात काय त्या अभंगाची. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो, संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीत. भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे, तुका म्हणे मंगळ आता. परीक्षेला आहे का नाही ना, पाठ केलाय म्हणून म्हटलं. कोण दाता याहुनी, तुका म्हणे मंगळ आता, कोण दाता याहुनी. म्हणून असं त्यांचं बोलणं असतं. ऐकल्याबरोबर संदेह माणसाचा तरी तोडावया संदेह तीक जैसे का लोह. भगवंताचं बोलणं असंच आहे बरं का. अर्जुनाचा संदेह तोडण्याकरता भगवंत बोलले, पण ऐसा रसाळ बोलला. हरिभक्तीची अक्षरे, श्री हरिभक्तीची अक्षरे. हा, आंदू तोही अवसरे किंवा ऐसा रसाळ बोलला असं म्हटले. भगवान परमात्मा बोलायला लागले. अर्जुनाला बोलत होते. गोडही लागतं. गीतेतले अक्षर गोडही आहेत आणि संदेह निवृत्त करणारी सुद्धा आहेत. म्हणून तैसे तोडावा संदेह तीक जैसे का लोह. तुकाराम महाराजांचे अक्षर म्हणजे तीक जैसे का लोह. देतो तीक्ष्ण उत्तरे, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. अक्षर ऐकल्याबरोबर संदेह निवृत्त होतो. संदेहाच्या सुटल्या गाठी. आणखीन संदेह निरसला, कैसा रेडा बोलविला. हा काय संदेह गमला,
कैसा रेडा बोलविला. कोण आहे? तुम्ही बाहेर बसू नका. किती वेळा सांगितलं आत बसत जाईत, जागा आहे ना. म्हणून श्राव्यत्वे तरी माधुर्य पायी घाली. त्यांचं बोलणं असं असतं, ऐकायला लागलं तर सुद्धा माधुर्याला पायाखाली घालतं. माधुर्य म्हणजे मधुरता, गोडी. त्यांचं बोलणं असं गोड असतं की ते गोडीला सुद्धा पायाखाली तुडवी. ज्ञानोबारायांनी आपल्या बोलण्याचं वर्णन केलंय. नाही, अशी ओळी पाहिजे की गोडीला सुद्धा पायाखाली तुडवील असं माझं बोल आहे. इंद्रिया लागे कळंबा, ऐका रसाळपणाची लोभा. रसाळपणाची लोभा, श्रवणाची होती जिभा, बोली इंद्रिया लागे कळंबा एकमेका. ज्ञानोबाराय म्हणतात, मी असं बोलील की इंद्रियात भांडणं लागतील. कशी भांडणं लागतील ते पुढं सांगितलंय. एरवी विषय तरी श्रवणाचा, परी रसू म्हणे हा रस आमूचा. वास्तविक पाहता शब्द कोणाचा विषय? तोंडाचा, आकाशाचा. शब्द कोणाचा विषय? ऐकण्याचा विषय, म्हणजे कानाचा विषय शब्द. एरवी शब्द तरी विषय श्रवणाचा, परी रसना म्हणे हा रस आमचा. ते रसना जी आहे ती कानाबरोबर गेली. अजिबात ऐकायचं नाही, माझा रस आहे. पुढे घ्राणाशी भाऊ जाय परिमळाचा, तोची होय. घ्राण म्हणायला लागला आजपासून सुगंध घेणार नाही. ज्ञानोबारायांच्या शब्दाचा सुगंध पाहिजे. इंद्रियात भांडणं लागली, प्रत्येक इंद्रिय म्हणते आम्हाला ओवी पाहिजे. आता वास्तविक पाहता म्हणून पुढं काय? डोळे म्हणतात की आम्हाला हा रस घेऊ द्या, ऐकायचं बघू नंतर. म्हणून तैसे थोडा वेळा श्राव्यत्वे तरी माधुर्य पायी घाली, ऐकता कौतुके कानातेची निगती मुखे, जे साचारवेचे नि बिके ब्रह्मही भेदी. ऐकता कौतुके, कौतुके म्हणजे सहज, नीट लक्ष देऊन ऐकलं नाही, सहज कानावर पडलं. झोपत झोपत ऐकलं, मोबाईल बघत बघत ऐकलं, सहज ऐकलं. सहज बोलणे, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी. म्हणून ऐकता कौतुके कानातेची निगती मुखे, कानातून तोंड बाहेर पडतात. म्हणजे काय? अशी ओवी ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी श्रवणेंद्रियाला जिभा तयार होतात अशी केली. पण इथं कानातेची निगती मुखे म्हणजे कानाला सुद्धा अनेक मुख निघतील. किती सुंदर शब्द आलेला आहे, आणि हा शब्द आपण सगळ्यांनी लगेच ग्रहण करावा. आपणही सत्य बोलावे अशी जणू काही इच्छा निर्माण होऊन की काय कानाला तोंडे निर्माण होतात असा भाव आहे. वा, कानाला मुख निर्माण होतात म्हणजे ते बोलण्याकरता कानाला वाटतं ऐकायचं नाही, आपण बोलायचं. असं आपण सुद्धा बोलायचं, ऐकत किती वेळ राहायचं. आपण असं बोललं पाहिजे म्हणून कानाला काय होतात? मुख निर्माण होतात. ज्ञानोबारांची कल्पना आहे. म्हणजे साचारी वेचेनी बिके,
हे सत्यवचन इतकं सत्य असतं की त्याच्या सामर्थ्याने सत्य ब्रह्मालाही भेदून ते वर जाते. सत्यवचन ब्रह्माचाही गूढपणा नाहीसा करून त्याला उघडे करते. किंवा सत्य भाषण त्या ठिकाणी सहज ऐकत असता कानाला मुखे उत्पन्न होतात, म्हणजे पुन्हा पुन्हा ऐकावी अशी कानाला इच्छा उत्पन्न होते. आणि हे सत्य भाषण आपल्या खरेपणाच्या जोरावर ब्रह्मालाही भेदून जाते, म्हणजे ब्रह्माचा साक्षात्कार करून देते. बिके म्हणजे त्याच्या जोरावर, बळाने, त्याच्या बळाने जे साचारवेचेने बळे ब्रह्मही भेदी, म्हणजे ते सत्य बोलणं जे आहे ब्रह्माला भेदन करून टाकतं, म्हणजे ब्रह्माला प्रगट करतं. ब्रह्म सत्य आहे, पण ब्रह्माच्या पेक्षाही ते बोलणं पुढे जातं, श्रेष्ठ ठरतं. म्हणजेच काय, ब्रह्मस्वरूपता प्राप्त करून देतं, ब्रह्माला उघडं करतं. ज्ञानोबाराय म्हणतात ना, बोली अरूपाचे रूप दावीन, तेने कारणे मी बोलीन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी. असं ते बोलणं असतं. साचार वेचेने बिके ब्रह्माही भेदी, ब्रह्मही भेदी, ब्रह्माही नाही बघा, ब्रह्मही भेदी. असं ते खरं बोलणं असतं, असं ते सत्य बोलणं असतं. आणि गोड बोलणं असतं, मधुर असतं बरं का. म्हणजे बोलण्यात काय मधुरता असली पाहिजे आणि ते परमात्म्याला प्राप्त करून देणार असलं पाहिजे. ज्ञानोबारायांची म्हणून कवित्वाची व्याख्या काय, वाचे बर्वे कवित्व, कवित्व रसिकत्व, ते झालं पाहिजे. नाही तर बोलतोय खूप गोड, अलंकार काय, उत्प्रेक्षा काय, अमुक काय, तमुक काय, पण त्याच्यामध्ये देवाचा एक शब्द आला नाही. असली रसाळवाणी आपल्याला आवडेल का? ज्ञान तुकाराम महाराज म्हणतात, मधुरा वाणीच्या नका पडू भरी, जाल यमपुरी भोगावया. वा वा, प्रवचन काय गोड झालं, काय दृष्टांत सांगितले, काय हसवलं महाराजांनी, काय रसाळ. महाराज म्हणतात जाल यमपुरी. त्याच्यात देव जर आला नाही तर तुम्हाला यमपुरी चुकणार नाही ते ऐकून सुद्धा. म्हणून वाणी असं पाहिजे की ती वाणी आपल्याला परमात्म्याचा साक्षात्कार, जेणेकरून मूर्ती ठसावे अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरी. बाकी काय बोलला. तेव्हा एक महात्मा होते, हिमालयात राहायचे. ऋषिकेशला आले. खाली आल्यानंतर म्हटले, आम्ही त्यांना आदराने बोलवलं. म्हणले, आजच्या दिवस तुम्ही प्रवचन करा, काय तुमचे हिमालयातले अनुभव सांगा. आणि ते सांगायला बसले. म्हटले, काय हो, मी जिथं राहतो ती काय गुफा, काय तिथली झाडं, मी सकाळी उठल्या हिमालयाची शिखरं दिसतात आणि सूर्याचा प्रकाश पडल्यावरती ती हिमालयाची शिखरं सगळी सोन्यासारखी दिसतात. अर्धा तास झाला, 1 तास झाला, हेच सांगत होते. ते महाराज उठले आणि म्हणले, तुम्ही खाली बसा, तुम्ही सगळं जडाचं वर्णन करताय, थोडं देवाचं करा, थोडं चेतनाविषयी बोला, परमात्म्याविषयी बोला. हे सगळं जडाचं वर्णन आहे. म्हणून बोलणं कसं पाहिजे, ते साचारवेचेने बिके ब्रह्मही भेदी, किंबहुना प्रियपणे कोणातेही झकवूनेने, यथार्थ तरी खोपणे नाही कवना. किंबहुना प्रियपणे कोणातेही झकून येणे, आणि असं प्रिय पाहिजे की ते कोणाला फसवणार नको. नाही तर बहुतेक गोड बोलून माणसं काय करतात, गोड बोलणं बहुतेक काय असतं, फसवणार असतं. माणसाला कळत नाही, मग नंतर कळतं खिसा मोकळा झाला आपला. त्यांचं गोड बोलणं ऐकत झालो, आपण ऐकलं, पण आपला सगळा खिसा काय झाला, करमणूक झाली हो 2 तास, पण पैसेही गेले आणि काही खांदी भार पोटी भूक
काय बहु केली वन पायपिटी झाली शीन झाला, काही मिळालं नाही. म्हणून किंबहुना प्रियपणे कोणातेही जकून येणे. फसवणार नको. गोड बोलणारी माणसं असतात. रावण आला सीतामाईकडे आणि गोड बोलायला लागला. आता त्या लीला म्हणा सीतामाईची, सीतामाईच्या समोर रामचंद्र प्रभूंची निंदा करायला लागला, सीतामाईच्या सौंदर्याचं वर्णन करायला लागला. गोड बोलतोय पण मनात काय त्याच्या फसवू नये म्हणून असं गोड बोलणं नको. अशाला आम्ही सत्य म्हणणार नाही. म्हणून किंबहुना प्रियपणे कोणातेही झकवून येणे आणि यथार्थ तरी खोपणे. मग म्हणजे आम्ही खरं बोलतो पण दुसऱ्याला त्रास होईल असं बोलतो. ते असलं त्रास होईल असं खरंही नको आणि फसवेल असं गोडही नको आणि त्रास होईल असं खरं नको. ज्ञानोबराय म्हणतात कोणाची भोई उंचवील हा बोला. यथार्थ पाहिजे. यथार्थ म्हणजे अर्थाला प्रगट करणार, परमार्थाला प्रगट करणार, देवासंबंधी बोलणं पाहिजे. पण किंवा एखाद्याला यथार्थ गोष्ट सांगणार पाहिजे पण त्याला ते खुपणार नको. काही काही लोक यथार्थ बोलतात पण ते खूप खुपणार असतं. टाकून बोलणार असतं, हृदयाला लागणार असं बोलणं असतं. अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. खरं बोलले पण टाकणार. भीमदादा खरं बोलत होते पण कसे बोलायचे, थोडेसे लागेल असे. अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. दुवाळी कोणा न व्हावी, भोई कोणाची नुचलावी, ऐसा भाव जीवी म्हणून उगा. म्हणतात बोलतच नाही आणि बोलाय जर लागला तरी परिसता होय माईबाप. जसे आईबाप बोलतात असा तो बोलतो. प्रार्थीला विपाये लोभे जरी बोलो जाये, तरी परिसता होय मायबाप. ऐकताना असं वाटतं आपले आईबाप बोलतात की काय. म्हणून यथार्थ तरी खोपणे नाही कवना. कोणालाच लागणार नाही. अहो कवना शब्द वापरलाय म्हणजे माणसाचं जर जाऊ द्या, पशुला सुद्धा आपलं बोलणं लागलं नाही पाहिजे, पक्ष्यांना सुद्धा आपलं बोलणं लागलं नाही पाहिजे. अहो तुकाराम महाराज इथं अजान वृक्षाखाली येऊन बसले पारायण करायला, चिमण्या उडाल्या तरी त्यांना वाईट वाटलं. मी आलो चिमण्या का उडाल्या. आपलं जाऊ द्या, आपण उठवून लावतो माणसं. माझी जागा आहे, माझी जागा आहे. चिमण्या उडाल्या, मला चिमण्या उडाल्या या अर्थ चिमण्या मला वेगळं समजतात. अजून अवघी भूते साम्य आली, देखिले म्या काही होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. म्हणून यथार्थ तरी खोपणे नाही कवना. यथार्थ आहे पण खोपणार नको. हे बोलणं सोपं आहे हो, पण त्याची साधना करावी लागते. हळूहळू होईल बरं का. तसं हे ऐकलं तर आपल्याला वाटेल तरी कधी कधी. एक मुलगा होता, तो खूप वाईट बोलायचा, खूप त्रास द्यायचा सगळ्यांना, वाईट वागायचा. एक साधू भेटले त्याला आणि त्याला सांगितलं काही नाही, तो फक्त खरं बोलत जा. चोऱ्या करायचा तो, घरातच चोरी करायचा. पण आता साधूनी सांगितलं, पूर्वीच्या काळात त्याने काहीतरी पैसे वगैरे चोरले आणि एका ठिकाणी लपवले. वडिलांनी विचारलं तू चोरी केली का? हो. कुठं केली? काय अमक्या अमक्या ठिकाणी ठेवलंय. वडील जाऊन घेऊन यायचे. पण आता चोरी केली तर फायदा काहीच व्हायना. म्हटलं मग कशाला त्या ठिकाणी चोरी करायची. हळूहळू चोरी सुटली त्याची. खरं बोलण्यामुळे
आपोआप त्याला सगळ्या दुर्गुण सुटतात, वाईट गोष्टी जातात. खरं बोलणं खूप महत्त्वाचं आहे. ज्ञानोबराय म्हणतात, एरवी गोरी कीर काना गोड, परी साचाच्या पाखाळी कीड, आगीचे करणे उघड, परी जळू ते साच. वरच्या ओळीत जो सिद्धांत सांगितला त्याच्याकरता दृष्टांत दिला. एरवी म्हटले गोरी कीर काना गोड. व्याधाचं जे गीत असतं ते कसं असतं? गोड असतं. पारध्याचं गाणं हरिणांना पाखरांना गोड वाटतं. गोरी कीर काना गोड, पण ते गोड आहे का खरं? पारध्याने जे गीत वाजवलेलं आहे, पारध्याने संगीत वाजवलेलं आहे, ते संगीत हरणाला ऐकण्याकरताय का हरणाचा घात करण्याकरताय? जैसा कवळुनी पारधी घातेची या संधी, मुगाते बुद्धी साधावया. तुमचं बोला. गोरीची या भुली, मृगव्याधा दिठी न घाली. म्हणून गोड असलं पाहिजे, पण हेतू चांगला पाहिजे. परी साचाचा पाखाळी कीड असं म्हटलेलं आहे. पारध्याचं गाणं हरणांना पाखरांना गोड आहे खरं, पण त्या गाण्यातील गोडपणा शुद्ध सत्याच्या पाण्याने धुवून पाहिला असता त्यात हरणांना किंवा पाखरांना जाळ्यात अडकून घात करण्याचा दोष दिसून येतो. म्हणजे एरवी गोरी कीर काना गोड, परी साचाच्या पाखाळी कीड. म्हणजे सत्याच्या विचाराने जर पाहिलं तर त्याच्यात कीड आहे, दोष आहे. साचाच्या पाखाळी कीड म्हणजे सत्यत्वावर ते जर कसून पाहिलं तर ते बोलणं काही उपयोगाचं नाही, त्याचं गाणं काही उपयोगाचं नाही, कारण त्याच्यामध्ये त्या प्राण्याचा घात करायचा आहे. म्हणून हे असलं बोलणं गोड नको. दुसऱ्याला फसवण्याकरता बोललेलं गोड. हो, गोड बोलतोय पण हेतू काय? हो. एखादी पंगत काढायची, हो. आणखीन कुठेतरी वर्गणी काढायची, पण गोड बोलतोय. किंवा आणखीन काय, व्यवहारात दुर्जन लोक सुद्धा असतात फसवणारे. गोड बोलून ते ठिकाणी फसवतात. अग्नीचे करणे उघड, परी जळो ते साच. बरं, अग्नी जो आहे त्याचं उघड आहे, लपवून काहीच नाही, पण ते सगळ्याला जाळतंय. तसं काहींचं बोलणं अग्नीसारखं, ते खरं आहे पण ते जाळतच राहतं नुसतं. आणि काहींचं बोलणं गोड आहे, परंतु त्या ठिकाणी त्या बोलण्याने फायदा नाही, उलट तोटा आहे, नुकसान आहे. कानी लागता मोहर, अर्थे विभांडी जिव्हार, ते वाचा नवे सुंदर लावची पा. एखाद्या गरीब स्वभावाच्या माणसाकडून प्रमादाने कामात चूक झाली तर त्याला कुत्सितपणे एखादा म्हणतो, फार शहाण आहे तू, तुम्ही लय शहाणे. आता लय शहाणे म्हणण्यात शहाणं म्हणायचंय का मूर्ख म्हणायचंय? कानी लागता मोहर आणि अर्थे विभांडी जिव्हार. कानाला गोड वाटतं. ज्ञानोबर आहे, जे भाषण कानाने ऐकला गोड असते, परंतु अर्थाने ते काळजाला झोंबते. असे भाषण भाषणच नाही, तर ते भाषण म्हणजे सुंदर रूप धारण करणारी हाडळच आहे. म्हणजे व्यंगार्थाने बोलतात. काय करू, या 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 महात्मे, ते महात्मे म्हणणं आहे का मूर्ख म्हणणं आहे? या देवा, या महाराज, असं मी पण म्हणतो. पण ते म्हणण्यामध्ये काय
कानी लागता मोहूर पण आर्थे विभांडी जिवार. अर्थ जर पाहिला तर ते जीवाला लागतं, असं बोलणं नको. म्हणून काही काही लोक असं टोचून बोलायचं असलं की असं मोठेपणा देऊन बोलतात. तुमचं काय पाहायचं बाबा, तुमचा काय अभ्यास बाबा, बोलतोय पण त्याला काय आत जीवाला लावायचंय. म्हणून कानी लागता मोहर आरते विभांडी जीवा. ते वाचा नव्हे सुंदर, ती वाचा सुंदर नाही, हाडळच आहे ती म्हणे. म्हणजे वाणी सुंदर नसून प्रत्यक्ष हाडळ असते, म्हणजे थोडक्यात त्रास देणारी राक्षसी वाणी आहे ती. म्हणून जळो त्याचे जिने यातना भोगणे पुरी. परी आहिती कोपोनी सोप लालनी मऊ जसे पुष्प ते मातेचे स्वरूप जैसे का होय. परंतु एखादी गोष्ट करण्यात परी आहिती कोपोनी सोप लालनी मऊ जैसे पुष्प. कधी कधी आई सुद्धा मुलावर रागवते, ए बाळ्या उन्हात मर नको, इकडं सावलीत मर. पण मर म्हटली तरी सुद्धा तिच्या अंतकरणात काय आहे, प्रेम आहे. ते मातीचे स्वरूप जैसे का होय. तरी तैसे वरी वरी पाहता उदासे आता तरी अति सुरसे. बाळाचा लाड करण्याविषयी जसं कमल फुलच असतं. वर जरी थोडंसं एखाद्या वेळेस बोलली तरी आतमध्ये मात्र काय असतं, प्रेम असतं. कदाचित बोलली तरी आत काय असलं पाहिजे, खूप प्रेम असलं पाहिजे, त्याला सत्य म्हणायचं. संत कधी कधी रागवून बोलतात पण आतमध्ये त्यांच्या काय असतं, प्रेम असतं. बुडत आहे जन न देखवे डोळा. तैसे श्रवण सुख चतुर परिणामोनी साचार बोलणे ते अविकार ते सत्य येत. श्रवण सुख चतुर परिणामोनी साचार. अकल्याणापासून परावृत्त करण्याविषयी कठोर, कल्याणाविषयी कोमल, कानाला सुख देण्याविषयी कुशल. श्रवण सुख चतुर म्हणजे कानाला सुख देण्याविषयी ते बोलणं कुशल असतं. परिणामोनी साचार त्याचा परिणाम अबाधित फल देणारा असतो, म्हणजे परमात्म्याची प्राप्ती करून देणारा असतं. आणि बोलणे जे अविकार, त्याच्यात कुठलाही विकार असा नसतो, म्हणजे खोटेपणा वगैरे त्याच्यात नसतो. असं जे बोलणं आहे त्याला काय म्हटलंय, सत्य बोलणं आहे असं म्हटलेलं आहे. सत्याचा विचार आपण थोडासा केला. आता उद्या अक्रोध नावाचं लक्षण आपल्याला पाहायचं आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित कर. पुंडलिक वरद हरिविठ्ठल.